विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं टार्गेट काय की एक्झाम मध्ये यश मिळवायचंय. भले कोणतीही एक्झाम असू दे, अगदी 8, 9, 10 स्टँडर्ड असू दे, सीईटी, जेई, नीट, युपीएससी, एमपीएससी. मग इथं मग काय शोधलं जातं तुमच्याकडून? टॉपर्स इंटरव्ह्यू. चला, टॉपर सांगतात आपल्याला की अभ्यास कसा केला. मी तुम्हाला सांगू का, टॉपर्स इंटरव्ह्यू आपल्या चॅनलवर कुठला टॉपर्स इंटरव्ह्यू बघितलाय का तुम्ही? नाही, मी नाही घेतला आतापर्यंत. पण ना, मी शेकडो मुलांशी बोललोय. मग मला त्यातून जे अनुभव आले ते तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करायचे आहेत. ऑब्व्हियसली व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ इम्पॉर्टंट ठरणार आहे. ओके. कसा अभ्यास केला पाहिजे? काय चुकतं आपलं? सुरुवात करूया आपण. ओके. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही चॅनलला व्हिजिट दिली. मग नवीन असाल, जेव्हा व्हिडिओ आवडेल ना तुम्हाला, तो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या चॅनलवर आपल्याला बेस्टच कंटेंट नेहमी मिळत राहणार आहे. ओके. बर, पहिली गोष्ट म्हणजे चुकतं कुठं? सुरुवात करूया आपण. चला, इथून सुरुवात करूया आपण. 10th स्टँडर्ड. ओके. 10th स्टँडर्डला ना यशच मिळतंय आपल्याला. प्रत्येक जण सॅटिस्फाईड आहे. ओके. 85-90% पडणारा मुलगा सुद्धा सॅटिस्फाईड आहे. कारण तो 9th मध्ये कुठेतरी 50-55% ला असतो. तिथून तो 80% पर्यंत पोहोचलाय. सॅटिस्फाईड आहे. ओके. त्याच्यानंतर काय, की टॉपर्स तर विचारूच नका. 9वी ला 80-85% मार्क असणारी मुलं 95, 96, 97% पर्यंत जातात. अरे, पैकीच्या पैकी मार्क पाडणारे सुद्धा मुलं आहेत. म्हणजे चला, आयुष्याच्या सुरुवातीला 10th स्टँडर्ड गॅरंटेड 100% सक्सेस आहे. सगळ्यांना यश मिळतं. ओके. पेढ्याच्या दुकानातले पेढे संपून जातात रिझल्टच्या दिवशी. डबल काम त्यांना करावं लागतंय म्हणूया आपण. बघा मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. एवढे सगळेजण खुश असतात. जास्त मार्क पडले तर काय, पाहुण्यांच्या घरी जाऊन पेढे वाटले जातात. ओके. शेजारी पाजारी सगळीकडे पेढेच पेढे म्हणूया आपण. आनंद खरोखर चांगलाच आहे. कारण वर्षभर अभ्यास केलाय. वर्षभर 10वी साठी कष्ट घेतलं आणि शेवटच्या 2 महिन्यात एक्स्ट्राऑर्डिनरी अभ्यास. विचारूच नका. जबरदस्त. पण त्याच्यानंतर काय होतं, आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणूया 10वी नंतर पहिली गोष्ट म्हणजे चांगले मार्क्स पडले, की आपण वळतो इकडं जे-डबल-ई. ओके. लहानपणापासून माझं स्वप्न आहे, की मला डॉक्टर व्हायचंय. ओके. नीट. मेनली हे 2च ऑप्शन मुलांना दिले जातात. बाकीचे ऑप्शन्स भरपूर आहेत, पण फोकस या दोघांवरच होतो. हेच 2, जेई किंवा नीट, याच्यावर फोकस होतो. दुसरी गोष्ट महत्वाची काय, की या दोघांना सोडून अजून एक एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. मला एनडीए, आर्मीत जायचंय, डायरेक्टली सेकंड लेफ्टनंट, लेफ्टनंट जायचंय. ही लोकं एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. सिरियसली मी सैनिक स्कूलमधली मुलं बघितलेत. माझे 1-2 स्टुडंट एनडीए मध्ये सिलेक्ट झाले. त्यांचं मी नेचर, बिहेवियर सगळ्या गोष्टी बघितल्यात. एक्स्ट्राऑर्डिनरी असतात. चला, इकडं ही तयारी सगळ्यात अवघड आहे असं माझं मत आहे बरं का. तर बघा, की याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मला जाणवलंय एक्झामची तयारी करणाऱ्या, बघा या एक्झामची, या दोघांची विचार करतोय मी, यांची तयारी करणाऱ्या, जेईचा विचार करूया, 99% लोकांना अपयश येतंय. होय, येतंय. 1% मुलं फक्त यशस्वी ठरतायत. 99, 100 मधल्या 99 मुलांना फेल्युअर येतंय आणि त्यातली ही 99 मुलं लास्ट मोमेंटला सीईटीकडे शिफ्ट होतात. त्यातले काही वेळीच अगोदर शिफ्ट होतात. चला, सीईटी तर चांगला स्कोर करतायत. नाहीतर बऱ्याचशा मुलांना ही एक्झाम सुद्धा जमत नाही. मग ते ड्रॉप घेतायत आणि ड्रॉप इयर मध्ये परत जेईची तयारी करत बसतात. का आहे की ड्रॉप इयर, वेळ आहे आपल्याकडं, पुन्हा करूया आपण. वेळ आहे आपल्याकडे म्हणून जेई करत बसतात. सीईटीकडे परत दुर्लक्ष करतात. काही जण त्या ड्रॉप इयर मध्ये परत बोर्डच्या एक्झामची गरज नसताना तयारी करतात. त्यामुळे पुन्हा अवघड होतं. पुन्हा फेल्युअर येतंय. बरं, आता नीट. नीट तुम्हाला माहितीच आहे. इथं तर ड्रॉप घेणं म्हणजे एक प्रकारची फॅशनच आहे. एक पालक मला काय म्हणले, की "सर, नीटला ड्रॉप घ्यावाच लागतो. सिलेबस टफ आहे. असं डायरेक्ट कुणाचं होतंय का?" नाही हो, ड्रॉप घ्यावाच लागतो. म्हणजे इथं लोकांनी हेच करून टाकले. काय? ड्रॉप घ्यावाच लागतो. बरं, दुसरी गोष्ट, अरे इथं माझ्या मते 400 टू 500 सीट्स असतील. 12 लाख मुलं बसतात. त्यातली एवढीच निवडायची आहेत. ऑब्व्हियसली 400-500 सोडले तर फेल्युअरच आहे. त्यामुळे इथं सक्सेस रेट तर अतिशय कमी आहे. फेल्युअर रेट जास्त आहे. मग ओके, मग काय आहे? काय प्रॉब्लेम आहे? मग इथं येतोय तणाव. ओके, याच्यावर पहिला काम केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, तर आनंदी, आनंदी राहून अभ्यास केला पाहिजे. ही पहिली अट आहे माझी. होय, आनंदी राहून. माझा हा व्हिडिओ जी मुलं बघतायत ना, मला आजपासून तुमचा आनंदी चेहरा बघायचा आहे. मला घरातलं वातावरण चांगलं हवंय. नाहीतर काय होतं, माझा एक टॉपर आहे, नीटची प्रिपरेशन करतोय. त्याच्या आणि मम्मीमध्ये काय तणावच तणाव आहे. मम्मीचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, कितीही अभ्यास केला तरी. बरं, आणखीन पालकांचं कुठं सॅटिस्फॅक्शन होत नाही, टेस्टचा रिझल्ट कमी येतोय.
टेस्टचा रिझल्ट कमी येतोय, मग तू आत्ताच एवढे कमी मार्क पडतोय, फुल लेंथ टेस्टला काय करणार? पालक बोलून जातात, मुलगा तणाव घेतोय. मग मी तो म्हणतो आजपासून तणाव नकोय. आपल्याला काय करायचंय? सुरुवात करूया आपण आता मॅथ्स पासून सुरुवात करूया. चला, मी प्रत्येक विषयाचं तुम्हाला सांगत जाईन बरं का बाळांनो. मॅथ्सला मला हवं आहे डिफरन्सिएशन, डेरिव्हेटिव्ह, डिफरन्सिएशन म्हणूया आपण, 12th मॅथ्स म्हणूया आपण. एक एक्झाम्पल साठी घेतोय मी. मग आता माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये डिफरन्सिएशनची टेस्ट आहे. मी मुलांना अभ्यास करताना बघितलं. पण मी त्यांना एकच चॅलेंज दिलं होतं. काय? की Facebookच्या बाहेरचं काहीही येणार नाहीये. तुम्ही पुस्तकावर फोकस करा. ओके. टॉपर्सना चॅलेंज काय? की शोधून काढा. जी तुम्हाला अवघड वाटतात ना, ती गणितं सोडवा. अजून एक चॅलेंज काय सांगू का? पुस्तकातलं गणित सोडवून झालं, तर त्या टाइपचं न्यूमेरिकल सीईटीत आले का बघा. आलेत प्रश्न. मी सीईटीतले 80 टू 90% क्वेश्चन हे तर टेक्स्ट बुकमध्येच बघितलेत. पुस्तकातलेच आहेत. ॲज इट इज आहेत. पण मी माझ्या मुलांना काय सांगतो माहितीये का? तुम्ही माझीच मुलं आहेत. तुम्हाला मी काय सांगतोय, की Facebookमध्ये काय ठराविक स्टेप सोडवल्या, पैकीच्या पैकी मार्क मिळाले. पण सीईटीला काय होतं, की ते ऑप्शन्स मॅच करावे लागतात. हां, म्हणजे ट्विस्ट करावा लागतो. ऑप्शनला बदल करावा लागतो हे लक्षात घ्या. म्हणजे बोर्डला काय 10-12 स्टेप केल्या, त्या स्टेपपर्यंत थांबला, पैकीच्या पैकी मार्क मिळाले. सीईटीला काय तो ऑप्शन मॅच करावा लागतो. त्यात थोडेफार चेंजेस असतातच. म्हणजे डायरेक्ट नुसतं विचारत नाहीत. ॲट x इक्वल्स टू 0 डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू विचारतील. x इक्वल टू 0 मेन फंक्शनमध्ये टाकून y ची व्हॅल्यू काढावी लागते. मग ती तिथे पुट करावी लागते. किंवा अँगल असेल तर थीटा इक्वल्स टू π/4 पुट करून ते आन्सर्स विचारतील तुम्हाला. आलं लक्षात तुमच्या? बरं, मग पहिली गोष्ट काय? डिफरन्सिएशन. आता सगळ्यात महत्वाचं, ऑफलाईनमध्ये डिफरन्सिएशन आमचं कधी शिकवून झालंय? काल मुलं रिव्हिजन करत होते. मग त्यांना एक चूक मी त्यांच्या लक्षात आणून दिली. काय चुकलं? जेव्हा ऑफलाईनमध्ये तो टॉपिक शिकवला जात होता, एका दिवसात संपला का टॉपिक? नाही. 13 ते 15 लेक्चर लागले. मुलांनी चूक काय केली? त्या 13 ते 15 हे जे लेक्चर्स झाले, रोज का नाही अभ्यास केला? मग सगळ्यात मोठी चूक काय आपली अभ्यासाच्या बाबतीत? जेव्हा आपण टेस्ट डिक्लेअर होते, तेव्हाच आपण अभ्यासाला सुरुवात करतो, ही सगळ्यात मोठी चूक. टॉपर काय करतात? डेली अभ्यास करतात लक्षात घ्या. म्हणजे आजपासून तुम्ही मला फॉलो करताय ना, तर माझी पहिली कंडिशन काय? की चला आता आमच्या ऑफलाईनमध्ये इंटिग्रेशन स्टार्ट झालंय. मग आता मुलांना कळून चुकलंय. मग पहिल्या दिवसापासून ओके अभ्यास करायचा आहे. बरं, आता सगळ्यात महत्वाचं टेस्ट बद्दलच बोलायचं आहे मला. चला, बुधवारी टेस्ट आहे डिफरन्सिएशन. फॉर एक्झाम्पल बरं का, फॉर एक्झाम्पल बुधवारी. तर मंगळवारी चूक काय होते माहितीये का? की मंगळवारी फक्त डिफरन्सिएशनची तयारी केली जाते. का? उद्या टेस्ट आहे. आणि बाकीच्याची रिव्हिजन नाही. उद्या टेस्ट मला पहिला तयार करू दे, नंतर हे बघू. मोठी चूक झाली. मंगळवारी तुमचा ऑफलाईन क्लास झाला. त्याच्यामध्ये समजा 3 लेक्चर झाले असतील, तर त्या 3 लेक्चरची रिव्हिजन इन्स्टंटली, इमिडिएटली त्या दिवशी व्हायला पाहिजे. त्यात ॲट एनी कॉस्ट काय? काही राहिलं नाही पाहिजे. बरं, तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉइन केले असतील, तर ऑनलाईन क्लासेस तुम्ही जॉइन केले नसतील, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपलं ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केलं, की तुम्हाला सांगतो तुम्ही तिथं खाली स्टोअर ऑप्शनला क्लिक करायचं. स्टोअर ऑप्शनला क्लिक केलं, की तुम्हाला बॅचेस दिसतील. तर त्यातली आपली फिनिक्स बॅचला क्लिक करायचं. ओके. फिनिक्स बॅचला क्लिक केलं, की त्याच्यात कंटेंटमध्ये जायचं. तर मी तुम्हाला सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्सचा रोटेशनल डायनॅमिक्स सगळं फ्री दिलंय मी. केमिस्ट्री सॉलिड स्टेट फ्री लेक्चर दिलंय. मॅथ्समध्ये डिफरन्सिएशन दिलंय. पण फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा सांगतो. पहिल्यांदा संघर्ष बॅच मधून लेक्चर्स कंप्लीट करायचे. ते झालं की न्यूमेरिकल बॅच सगळं फ्री ठेवलंय. आणि मग क्रॅश कोर्स सीईटीचं फोल्डर आणि मग डीपीपी सॉल्व्हिंग करायचं, मग टेस्ट द्यायची, मग अभ्यास झाला. ओके. बरं, आता तुम्ही उशिरा जॉइन करताय, त्यामुळे तुम्हाला ते एकदम करावं लागतंय. तुम्ही रेग्युलर जर असेल, तर रोज 2-2, 3-3 व्हिडिओ येतायत. माझे व्हिडिओज कसे आहेत? लेंथला कमी वाटतात, कारण 0 टाईमपास आहे बरं का. 0 ओके. काही एन्जॉयमेंट तसले बाकीचे नाही. टाईमपास नाही, काही नाही. त्यामुळे बेस्ट लेक्चर्स आहेत. तुम्ही ते फॉलो नक्की करा. बरं, मग आता ही चूक लक्षात आली. एकतर टेस्ट सुरू झालं, टेस्ट डिक्लेअर झालं, की अभ्यास नाही. रेग्युलर करायचा आहे. रोजच्या रोज करायचं आहे. पण मी काय म्हणतो, हे मॅथ्सला होतं, फिजिक्सला सेम आहे, केमिस्ट्रीला सेम आहे. डायरेक्ट एमसीक्यूला जंप मारायची नाही. बरं, तशी मी सुरुवात करतोय. होईल का? हा पहिला प्रश्न ना. होणार, होणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, की इमिडिएटली रिव्हिजन करायचं आहे. आफ्टर 1 डे, आफ्टर 1 वीक, आफ्टर 1 मंथ असं करा रे. करा. म्हणजे त्या तारखेला लिहा. आज समजा 23 तारीख आहे. पण इन्स्टंटली तुम्ही 23 तारखेला रिव्हिजन केली. त्याच्यानंतर 25 तारखेला करायची आहे. त्याच्यानंतर 2 तारखेला करायची आहे आणि 2 काय म्हणूया आपण जुलै, नंतर 2 ऑगस्ट. डायरी पाहिजे? तर डायरीच्या पेजवर लिहायचं आपण काय-काय करायचंय ते लक्षात घ्या. ओके. बरं, आता सगळ्यात महत्वाचं मी सांगतो. अगोदर पण सांगितलंय तुम्हाला असंच करायचंय लक्षात घ्या. काय?
की कंटिन्युअसली बाकीच्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. पण एक्सरसाइजला वेळ द्या. ओके. जिमला 3-3 तास जायची गरज नाहीये. तुम्ही घरातून योगासन करा. बेस्ट आहे. सूर्यनमस्कार सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे. लक्षात घ्या. पहाटे उठलं पाहिजे. ओके. बरं, कुठल्या स्पोर्ट्समध्ये असाल तर तुमचे टुर्नामेंट सुरू आहेत सध्या स्टेट लेव्हलच्या, डिस्ट्रिक्ट लेव्हलच्या, नॅशनल लेव्हलच्या बहुतेक झाले असतील कदाचित बरं का. वेळेनुसार ठरतात. तर तिथून तुम्हाला अभ्यास मॅनेज करायचा आहे. हेही लक्षात घ्या. मी बरीचशी मुलं आहेत. गेल्या वर्षी माझ्या बॉक्सिंग मधली मुलं होती. एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट लागलाय. एक्स्ट्राऑर्डिनरी. म्हणजे त्याचे फायनल्स नॅशनलच्या होत्या आणि एका आठवड्यात बोर्डची एक्झाम होती. एका आठवड्यात. पण का? रेग्युलर अभ्यास होताय ना. तुम्ही रोजचा अभ्यास रोज करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. रोजचा अभ्यास रोज. बट टेस्ट पण द्यायच्यात. टेस्टला प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. ते क्लिअर केलं की मी अनुभव घेतलाय बरं का, की एक आजार होतो. कुठला माहितीये का? कसं तरी होतंय. कसं तरी होतंय. म्हणजे आज टेस्ट आहे, अभ्यास झाला नसेल, तर सकाळी उठल्यावर तुम्ही घरातल्याला काय म्हणता? कसं तरी होतंय, डोकं दुखतंय, त्रास होतोय. हे कशामुळं? अभ्यास नसल्यामुळं. अभ्यास करा ना प्रॉपर. शेवटी आपल्याला यश मिळवायचं आहे. चांगले मार्क पाहिजेत आपल्याला लक्षात घ्या. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट मी सुरुवात करतोय नीट लक्ष द्या. 62 मार्कला या वर्षी 57 पर्सेंटाईल आहेत. इथं मी मार्क्स लिहितोय, इकडं पर्सेंटाईल. 5 मार्क वाढले, इथं झाली 68 पर्सेंटाईल. ओके. अजून 10 मार्क वाढले, 90 पर्सेंटाईल मध्ये सुद्धा मुलं गेलेत. 98 स्कोरचा माझ्याकडे मुलगा आहे, 95 पर्सेंटाईल आहे. शिफ्ट असेल किंवा मूल्य कमी असतील, सीईटी सेलकडे चुका झालेत मान्य करतोय. पण चला 52 ला किती पर्सेंटाईल? 5 मार्क कमी आहेत ना. 10 मार्क वाढले की एवढे वाढले. आता किती सांगू का? शॉकिंगली 18 पर्सेंटाईलचा मुलगा आहे. आहेत. हे ऑफलाईनला मला भेटलेली मुलं आहेत. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मला भेटलेली मुलं आहेत. शॉकिंग आहे हे. असं का मग? सांगतो. प्रोबॅबिलिटी 4 ऑप्शनपैकी एक बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी असते 25%. ओके. म्हणजे तुम्ही गोळ्या जरी मारल्या तरी प्रोबॅबिलिटी आहे 25%. मग 200 मार्काच्या सीईटीमध्ये 50 मार्क तर ऑब्व्हियसली सगळ्यांना पडणार आहेत. त्याच्यामुळं 50च्या आसपास मार्क असले की तुम्ही काही गेस करू शकत नाही. तुम्हाला असंही वाटेल बघा ना, 58 मार्क पडणारा मुलग्याला कदाचित 50 पर्सेंटाईल पण येतील, 45 पण येतील, पण 52 मार्क असलेला 18 आले पर्सेंटाईल. मग हे नको आहे मला. माझं टार्गेट काय सांगतो, 100च्या आसपास आला तर 95 मिळते. मग 100चं टार्गेट ठेवूया का? योग्य आहे ना 100चं टार्गेट? नाही. नीट लक्ष द्या. टार्गेट ठेवतानाच 160 प्लस पाहिजे मला. मॅथ्समध्ये मला 80 प्लस पाहिजेत, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 80 प्लस पाहिजेत. हां, पाहिजेत. मॅथ्समध्ये कसे 80 प्लस आणू? टेक्स्टबुक सॉल्व्ह करून. ओके, तुम्ही मला फॉलो करा. इक्वेशन एक्स हे चॅनल फॉलो करा. ओके, मॅथ्ससाठी दिनेश सर आहेत, मॅथ्ससाठी गणित संक आहेत. YouTubeवर सगळेच आहेत लक्षात घ्या. ओके. आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण डिटेल घेतलंय लक्षात घ्या. फ्री व्हिडिओ आहेत बघा. पुस्तकातलेच प्रॉब्लेम भरपूर आहेत त्याच्यामध्ये. फक्त ते करणं गरजेचं आहे. टार्गेट हे पाहिजे. सीओपी सीएस पाहिजे मला लक्षात घ्या. ते टार्गेट पाहिजे. छोटं टार्गेट ठेवायचं नाही. म्हणजे आता काय टेस्ट द्यायचंय, रेग्युलर अभ्यास करायचा आहे. असा अभ्यास टॉपर्सने केलाय. चला मी नेहा शिंदेचं नाव घेतोय इथं. माझी स्टुडंट होती. सकाळी 9ला आली की रात्री 10ला जायची. 10वीचा शेवटचा पेपर झाला तेव्हा तिनं ह्या गोष्टीला सुरुवात केली. त्या दिवशी 4 वाजता आली कारण पेपर 2ला सुटला का 1ला सुटला. 2 तासाचा ब्रेक घेऊन मुलगी 11वीच्या अभ्यासाला आली होती. आणि सीईटी होईपर्यंत शेड्यूल फॉलो केलं होतं. जेई नाही. जेईतून वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हा. मी तुम्हाला सांगतो मुलांचं टार्गेट असतं नाही मला आय-आय-टी जायचंय. का नाही स्वप्न बघायचं बघितलं पाहिजे. अरे पण त्याची तयारी फार अगोदरपासून व्हायला पाहिजे. नाही होत ती तयारी आणि मग इथं आपण फसतोय. ओके. 8, 9, 10 काय करतात रे मुलं? पाठांतर करतात. पालकांना पण तेच पाहिजे असतं. चांगले मार्क पडले की पालक खुश होतात. पण नाही, वेगळा बदल व्हायला पाहिजे. मग तुमच्या घरात कोण जर 8, 9, 10 ला असेल ना, तुम्ही त्याला माझा ब्रिज कोर्स करायला हवा. ₹534 त्याची किंमत ठेवली. मी 8, 9, 10 चं सगळं बेसिक त्याच्यात घेतलंय. जर 11वी-12वी सायन्सला जेईई, नीट, एनडीए करायचं असेल, तर तो ब्रिज कोर्स आपला उपयोगी आहे लक्षात घ्या. म्हणजे आपलं ठरलंय आता टार्गेट मोठं, टेस्ट द्यायच्या, रेग्युलर अभ्यास करायचा आणि आपल्याला टॉपर बनायचं आहे. मग नेहा शिंदे 2 वर्ष कंटिन्यू केलं. दिवाळी, दसरा काही सुट्टी नाही, काही नाही. 99.9 पर्सेंटाईल स्टुडंट गेले. आणि अशी बरीचशी उदाहरणं आहेत माझ्याकडं. सिन्सिअरली, प्रामाणिकपणे, विनाकारण सुट्ट्या न घेता अभ्यास केलेली मुलं आहेत आणि चांगले मार्क पडलेत. अशी पण मुलं आहेत माझ्याकडे. आता लास्ट इयर माझ्या हॉस्टेलला एक मुलगा होता. 10 दिवस लग्नाची सुट्टी घेतली. कुणाचं लग्न होतं? मावस भावाचं, मामे भावाचं, आत्याच्या मुलाचं लग्न. तुम्ही 10 दिवस सुट्टी घेताय. ओके. अरे लग्न नकोच आहेत, यात्रा-जत्रा नको आहेत. यावर्षी सण सगळे साजरे करून अभ्यास करायचा आहे आपल्याला. मी असं म्हणत नाही की दिवाळीत तुम्ही काहीच करायचं नाही. हां, एन्जॉय करून सकाळी एन्जॉय करूया. दुपारी अभ्यास करूया ना आपण. यावर्षी यश मिळवायचं आहे. चला मग हा मोठा व्हिडिओ इथपर्यंत बघितला मनापासून धन्यवाद. तुमचे आनंदी चेहरे बघायचे आहेत. टॉपर तुम्हाला बनायचं आहे. ऑल द बेस्ट.